नांदेड महापालिकेसाठी शिवसेना राष्ट्रवादीमध्ये युतीसाठी हालचाली। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी घेतली राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट। यावेळी युतीबाबत चर्चा झाल्याची चिखलीकर यांची प्रतिक्रिया। सांगली महापालिकेतील मिरज पॅटर्न पुन्हा चर्चेत। मिरजमधील माजी महापौरांसह 15 नगरसेवक आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच सांगली महापालिकेमध्ये मोठी घडामोड। मुंबई महानगरपालिकेचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक चंदन शर्मा भाजपात। भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साठम यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश। जालन्यात शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि भाजपचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात पारंपरिक राजकीय वैमनस्य। त्यामुळे युतीसाठी दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते मध्यस्थी करण्याची शक्यता। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक। सगळ्या शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची मुंबईत बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राहणार उपस्थित। पुण्यात आजपासून मनसेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। मनसे शहर कार्यालयात मुलाखती। इच्छुक उमेदवारांचे शिक्षण मनसेकडून का लढायचं आहे याबाबत इच्छुक उमेदवारांना विचारणा। राजकीय पार्श्वभूमीची पडताळणी। नाशिकमध्ये काँग्रेसकडून आजपासून इच्छुकांच्या मुलाखती। 31 प्रभागातील सर्व 122 जागांसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी। मनसेला सोबत घ्यायचं असल्यास ठाकरे सेनेनं त्यांच्या कोट्यातील जागा मनसेला द्याव्यात। काँग्रेस शहराध्यक्षांची भूमिका। पनवेल महापालिकेतील 78 नगरसेवकांपैकी 65 माजी नगरसेवक सध्या भाजपात। शिवसेनेचा एकही नगरसेवक पनवेल पालिकेत निवडून आलेला नाहीये आणि त्यामुळे महायुती शिवसेनेला केवळ 3 किंवा 4 जागा मिळण्याची शक्यता। विदर्भातील 4ही महापालिका आम आदमी पक्ष स्वबळावर लढणार। अमरावती 13 तर अकोल्यातील 11 उमेदवारांची पहिली यादी आपकडून जाहीर। कोणत्याही पक्षाशी आघाडी करणार नसल्याचं आपकडून स्पष्ट। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी प्रचारासाठी राज्यभरात 6 ते 7 सभा घ्याव्यात। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांची मागणी आणि त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक, मीरा भाईंदरमध्ये ठाकरे बंधू एकत्र सभा घेण्याची शक्यता। या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंकडे कार्यकर्ते राहणार नाहीत। ही त्यांची शेवटची निवडणूक असेल। भाजपच्या रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल। भाजप सेना एकत्र आल्यानं मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवल्याची प्रतिक्रिया। भाजप फसवा पक्ष, त्यांच्या फसव्या नीतीला बळी पडू नका। काँग्रेस सोडून जाणाऱ्या माजी नगरसेवक महापौरांना सांगलीचे खासदार विशाल पाटलांचं आवाहन। भाजप जाती धर्मात भेद निर्माण करण्याचं काम करत असल्याची टीका। राज्याच्या तिजोरीची चावी अजितदादांच्या हाती। निधी कमी पडू देणार नाही। मंत्री मकरंद पाटील यांचे महाबळेश्वर नगरपरिषदेच्या प्रचारादरम्यान वक्तव्य। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी नंबर 1 चा पक्ष राहणार। महापौर आमचाच होणार। राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्याकडून विश्वास व्यक्त। अपेक्षित जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचाही इशारा। बीडमध्ये नगरपरिषद निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ईदगाहच्या संरक्षणाची मागणी। मुस्लिम समाजाचे प्रशासनाला निवेदन। नगरपरिषद इमारतीच्या बाजूला ईदगाह असल्यानं सुरक्षेची मागणी। इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे तिथे महायुती म्हणून एकत्र लढायचं। जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत। महायुतीच्या बैठकीत चर्चा। हसन मुश्रीफ, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार। नागपूर महापालिका पक्षानं स्वबळावर लढावी अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा। मात्र वरिष्ठांचे युती म्हणूनच लढण्याचे आदेश। त्यानुसार मित्र पक्षांना सन्मानजनक दावा देण्याचं भाजप आमदार प्रवीण दटकेंचं आवाहन। परभणीत भाजपकडून आचारसंहितेचा भंग। ऐन आचारसंहितेच्या काळात परभणी शहरातील मननिस्सारण योजना आणि वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी 550 कोटींचा निविदा काढल्याचा काँग्रेसचा आरोप। महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांची रॅली। मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीमध्ये रॅली। यावेळी राष्ट्रवादीचे सगळे 21 उमेदवार निवडून येतील असा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील शिंदेंना विश्वास। जळगावच्या भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव येथे निवडणुकीत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत मोठी चुरस। दोन्ही पक्षांनी वरणगाव शहरात शक्ती प्रदर्शन केलंय। बुलढाण्यातील देऊळगाव राजा नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज। शेगाव येथील 2, खामगावमधील 4 आणि जळगाव जामोदमधल्या 3 प्रभागात उद्या मतदान। प्रचार अंतिम टप्प्यात।
बैठकीसाठी बोलावलं नव्हतं तरी मी नाराज नाही. भाजप शिवसेनेच्या जागावाटप बैठकीला धंगेकरांना बोलावलं नसल्यानं धंगेकर नाराज असल्याची चर्चा. पक्षाचा आदेश मला मान्य असेल, धंगेकरांची प्रतिक्रिया. अमरावतीच्या अंजनगाव सुरजी नगरपालिकेसाठी चौरंगी लढत. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांचा मुलगा नगराध्यक्षपदासाठी रिंगणात. दुसरीकडे भाजपकडून अविनाश गायबोले तर काँग्रेसकडून आयशा खान रिंगणात. सोलापुरातील मंगळवेढा नगरपालिकेसाठी आमदार समाधान आवताडेंच्या चुलती या नगराध्यक्षपदासाठी रिंगणात. आवताडे भाविकीच्या विरोधात असल्याचा प्रचार. त्यावर 2 वेळा समाधान आवताडे विधानसभा लढवत असताना भावकी कुठे होती, आवताडेंच्या मातोश्रींचा सवाल. नाशिक मध्यच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदेंना पक्षाकडून महापालिका निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी. नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांना हटवून फरांदेंना देण्यात आली आहे जबाबदारी. अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नवीन नियुक्त्या. एका मोठ्या वृत्तपत्रासाठी महापालिका बीट सांभाळणारे पत्रकार आशिष गावंडे ठाकरे गटाचे नवे अकोला शहर प्रमुख तर सुरेंद्र विस्पुते या जुन्या शिवसैनिकाची उपशहर प्रमुखपदी नियुक्ती. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार सुरेश भोळेंची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती तर याआधी आमदार मंगळे चव्हाण यांची नियुक्ती. त्यामुळे कुणाच्या नेतृत्वात काम करावं, कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम. निवडणुकांच्या दरम्यान धीरेंद्र शास्त्री 4 दिवस मुंबईच्या दौऱ्यावर. कथा आणि कार्यक्रमांचं आयोजन. विधानसभेला मीरा भाईंदरमध्ये केलेल्या कार्यक्रमाचा भाजपला झाला होता फायदा. जनतेच्या आशीर्वादानं 2034 पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहतील. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. पद येतील जातील पण ती जागा कायम राहत नाही असंही वक्तव्य. सुळेंना उपोषण करायचं असेल तर बारामतीत करावं. सुप्रिया सुळेंनी दिलेल्या इशाऱ्यावर नवनाथ वाघमारेंची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिल्यास बीडमध्ये आंदोलन करण्याचा सुळेंनी दिला होता इशारा. भोसरी जमीन घोटाळा प्रकरण. एकनाथ खडसे सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार. या प्रकरणात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी आरोपी. साताऱ्याच्या कराड तालुक्यातल्या नारायणवाडी अघोरी कृत्य. शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुलोचनाताई पवार आणि त्यांच्या काही निकटवर्ती कार्यकर्त्यांचे फोटो वापरून केलं अघोरी कृत्य. द्वेषातून सदरचा प्रकार केल्याची माहिती. नाशिकमध्ये जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचा नाल्यामध्ये आढळला मृतदेह. एका आठवड्यापासून बेपत्ता होते माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास चौधरी. शिंदे पैसे परिसरामध्ये संशयास्पद स्थितीमध्ये आढळलाय मृतदेह. कोल्हापुरातल्या हुपरी येथे मुलानं केली वयोवृद्ध आई वडिलांची हत्या. सूर्या कॉलनीमध्ये मुलाकडून आई वडिलांची निर्घृण हत्या. आरोपी पोलीस स्टेशनमध्ये हजर. हत्येचं कारण अस्पष्ट. 8वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचे झोपेत असताना विचित्र पद्धतीनं केस कापले. आदिवासी विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या पालघर जिल्ह्यातील जव्हार प्रकल्पाच्या मोखाडा तालुक्यातल्या चास येथील आश्रम शाळेमधला प्रकार. नाशिकच्या ठक्कर बाजार परिसरात एसटी आणि कार चालकात वाद. एसटीचा धक्का लागल्यानंतर वादातून कार चालकानं एसटी थेट पोलीस ठाण्यात नेली. दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये वाहन चालकाकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली. या बेशिस्त वाहन चालकांना परदेशी नागरिकांनी रोखलं. फुटपाथवरून दुचाकी चालवणाऱ्या नागरिकांना चक्क काही परदेशी नागरिकांनी अटकाव करत शिस्तीचे धडे दिले. चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यातल्या चेक पिपरी आणि गणेश पिपरी परिसरात दहशत माजवणारा T-115 वाघ अखेर जेरबंद. आतापर्यंत या वाघाच्या हल्ल्यात 2 वाघांचा मृत्यू. पुण्यातल्या केशवनगरमध्ये बिबट्याचा वावर. कोणार्क रिवा आणि एल्कोन सिल्वर लीफ सोसायटीच्या पार्किंग परिसरात बिबट्या. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नागरिकांना दक्ष राहण्याचं वन विभागाचं आवाहन. मुंबईत आजपासून पुढील 3 दिवस चालणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला हिंदू संघटनांचा विरोध. या फेस्टिवलमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ आणि मद्याचा वापर होतो. त्यामुळे तरुण पिढी व्यसनाकडे झुकते असा आरोप. बीडच्या परळीतील नवीन औष्णिक विद्युत केंद्रात स्क्रॅपची चोरी. कुलिंग टॉवर ते मेटकॉन टॉवर परिसरात स्क्रॅप साहित्य चोरून नेताना कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी एकाला पकडलं. 4 फरार. गुन्हा दाखल. हायवेवर प्रवाशांना लुटणारी गँग. भंडारा पोलिसांच्या जाळ्यात. वाहनांना सिनेस्टाईल थांबून प्रवाशांना मारहाण करून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 12 जणांच्या टोळीत 4 अट्टल गुन्हेगार. 1 शासकीय कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या 4 समावेश.
परराज्यातील अवैध मद्य तस्करीवर पुणे उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 5 आरोपींना अटक, कारवाईत 48 लाख रुपयांहून अधिक किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त. नंदुरबारच्या अक्कलकुवामधील जामिया इस्लामिया शैक्षणिक संस्थेला विदेशातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळत असून तो निधी देशविघातक कार्यासाठी वापरला जातोय. जामिया इस्लामिया संस्थेवर भाजपचे गंभीर आरोप. भंडाऱ्यात 1.5 एकरातील कापणीला आलेला ऊस जळून खाक, शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. महावितरणच्या 20 तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन त्याच्या ठिणग्या ऊसाच्या शेतीवर पडल्यानं आग लागल्याची घटना. भिवंडीच्या मानकोली परिसरातील ब्ल्यू ओशन कंपनीच्या वेअरहाऊसमध्ये अचानक अमोनिया वायूची गळती. अग्निशमन दलाकडून अमोनिया वायू नियंत्रणात, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. नाशिकच्या मनमाडमध्ये नायलॉन मांच्यामुळे महिला डॉक्टर गंभीर जखमी. दुचाकीवरून जात असताना ईदगाह भागातील पुलावर नायलॉन मांच्यामुळे चेहरा गंभीर जखमी. भंडाऱ्याच्या गोबरवाही येथे विहिरीत पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू. नवीन घराचं बांधकाम सुरू असताना कामगार घरालगत असलेल्या विहिरीमध्ये पडला. 17 जानेवारीला मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ. विविध शाखांमधील 1.5 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच राज्यमंत्री इंद्रनील नाईक उपस्थित राहणार. नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये गुंतवणूक करणाऱ्या कोट्यवधी नोकरदारांसाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासा. आता खासगी क्षेत्रातील खातेदारांना निवृत्तीच्या वेळी जमा निधीपैकी 80% रक्कम एक रकमी काढता येणार. एनपीएस खात्यावर आता कर्जही काढता येणार. 2026 पासून सर्व 1050 टोल नाक्यांवर विना थांबा टोल व्यवस्था लागू होणार. वार्षिक फास्टॅग पासमुळे खासगी कारला वर्षाला 3000 रुपयात 200 टोल पार करता येणार. रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरींची लोकसभेत माहिती. मध्य प्रदेशमधील हरदासपूरच्या साई भक्ताकडून साईबाबांच्या चरणी 200 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट अर्पण. साई संस्थानाच्या वतीनं साई भक्त तेज बहादूर सिंह यांचा सत्कार करून मानले आभार. दिल्लीतील प्रदूषणामुळे सरकारकडून अत्यंत कडक पावलं. पीयूसी न केल्यास पेट्रोल डिझेल देण्यास नकार. प्रदूषण प्रमाणपत्राचं उल्लंघन करणाऱ्यांवर 10,000 रुपयांपर्यंतचा कठोर दंड. कडाक्याच्या थंडीत तृणमूल खासदारांचं संसदेच्या मकरद्वाराबाहेर ठिय्या आंदोलन सुरू. रोजगार हमी योजनेच्या नावातून महात्मा गांधींचं नाव वगळल्याच्या विरोधात आंदोलन सुरू. विदेशातून येणाऱ्या अन्नातून आरोग्यास धोका उद्भवण्याची शक्यता. विदेशी अन्नातील रासायनिक अवशेषांच्या तपासणीसंदर्भात डॉक्टर अजित गोपछडे यांची राज्यसभेमध्ये मागणी. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये शेतकरी आक्रमक. युरोपीय संघाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन. युरोपीय सुरक्षा रक्षकांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या. बांगलादेशच्या अनेक भागात पुन्हा हिंसेचा उद्रेक. शेख हसीना यांच्या विरोधातील नेता हादी याच्या मृत्यूनंतर जमाव आक्रमक. 2 माध्यमांच्या कार्यालयांची तोडफोड. अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ. अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिनामध्ये मोठा अपघात. विमानतळावर लँडिंगच्या वेळी विमान क्रॅश. विमानातील सर्व 7 प्रवाशांचा मृत्यू. अभिनेत्री निधी अग्रवाल छेडछाड प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल. हैदराबादच्या लुलू मॉलमध्ये एका गाण्याच्या लॉन्च कार्यक्रमादरम्यान निधी अग्रवालला तरुणांच्या घोळक्याने घेरलं होतं. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल. अभिनेत्री माधुरी दीक्षितनं जुहू परिसरामधला आलिशान फ्लॅट विकलाय. 13 वर्षांपूर्वी 1,25 लाख रुपयांना खरेदी केलेला फ्लॅट आता 3,20 रुपयांना विकण्यात आलेला आहे. यातून माधुरी दीक्षितला 29% परतावा मिळालाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.